मी अंजली गोपीदास मिरे, स्त्री सदस्या परतवाडा, सावित्री शक्तीपीठ सदस्या परतवाडा. मी तुम्हाला केशवपन प्रथा हा प्रसंग सादर करणार आहे. नमस्कार. मी सावित्री ज्योतिबा फुले. मी यांना शेटजी म्हणायचे, ज्योतिरावांना शेटजी म्हणायचे. शेटजींना रूढी, अनिष्ट प्रथा, स्त्री अत्याचार बिलकुल सहन होत नव्हतं आणि त्यासाठी ते सतत कार्यरत असायचे. असेच आमच्या बालप्रतिबंधक गृहामध्ये जेव्हा छोट्या बालविधवा केशवपन करून यायच्या तेव्हा माझं मन फार हेलावून जायचं आणि वाटायचं की यांच्यासाठी आपल्याला काही करता येत नाही का. मी सतत शेटजींना म्हणायचे, शेटजी तुम्ही या बालविधवांसाठी काहीतरी करा ना. तेव्हा शेटजी मला बोलले, हो सर, आपण यांच्यासाठी काहीतरी करू. आणि बस झालं. शेटजी लागले कामाला. शेटजींनी ह्या लांब सांगली, सोलापूर, मुंबईपासून सगळे नाभिक विश्वासात घेऊन एका ठिकाणी जमा बोलवणं केलं आणि एक सभा आयोजित केली. आणि त्या सभेमध्ये या विधवा स्त्रियांचं दुःख सांगण्यासाठी मला आमंत्रित केलं. त्या सभेमध्ये गेल्यानंतर मी त्या ठिकाणी त्या स्त्रियांचं त्या नाभिकांना संबोधून बोलू लागले. बंधूंनो, या जेव्हा एखाद्या गाईला कसायासमोर आणताना ती हंबरडा फोडतानाच तिची मान छाटल्या जाते आणि तेव्हा तशाच प्रमाणे या बालविधवांना जेव्हा तुमच्यासमोर आणलं जातं त्या स्वतःला सोडवण्यासाठी रक्तबंबाळ होतात, आटापिटा करतात, रक्त ओरडतात. त्यावेळेस तुम्ही जबरीने त्यांची केस कर्तन करता आणि त्या बिचाऱ्या रडत राहतात सोडण्यासाठी, करण्यासाठी, तरी तुम्ही त्यांची केस कर्तन करता. हे तुम्हाला पाहून बरं वाटतं का? तुमच्या मनाला हे पटतं का? नाही जी, हे आम्हाला पटत नाही. पण भूदेव म्हणतात की हे पुण्याचं काम आहे, आम्ही ते करणारच. हे पुण्याचं काम? असं कसं पुण्याचं काम? पुणे का तुम्ही? हे कोणा पुण्यात ग्रंथात लिहिलेलं आहे? नाही जी, हे कोणा ग्रंथात लिहिलं नाही. आम्ही कोणते ग्रंथ वाचले नाही. तुम्ही वाचले का जी? हो, आम्ही दोघांनी पण ग्रंथ वाचले. असं कोणत्याच ग्रंथात सांगितलेलं नाही की बालविधवांचं केशवपन करावं. आणि शेठजी तुम्ही सांगा ना. आणि तुम्हाला माहिती आहे हे, अरे त्या उलट त्या बालविधवा तुम्हाला श्राप देतात, म्हणतात हे नाभिक संपू, यांच्या पिढ्या संपू. शेठजी सांगा ना यांना की केशवपन करू नका म्हणून. सांगा ना शेठजी. हो सर, सांगतो, मी निश्चितच सांगतो. बंधूंनो, तुम्ही या संपामध्ये सांगा बरं कोण कोण माझ्यासोबत आहात, कोण कोण केशवपन प्रथा बंद करणार आहात. एक नाही, दोन नाही, सगळे नाभिक या ठिकाणी जमा झाले आणि सगळ्यांनी होकार भरला. हो 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 करत सगळे नाभिक त्या ठिकाणी होकार भरला आणि संपाला तयार झाले. आणि एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर सगळ्या एक महिनाभराचा संप या ठिकाणी आम्ही भारतभर घडून आणला. आणि एवढंच नव्हे, या कालावधीमध्ये उच्चवर्णीयांनी त्यांना खूप त्रास दिला, पण नाभिक मागे सरले नाही. नाभिकांनी भटाच्या एखाद्या केसाला काय त्याच्या दाढीला सुद्धा हात लावला नाही. आणि हे सगळे भटो त्या काळामध्ये असेच फिरत होते. अशा प्रकारे ही नाभिकांच्या साह्याने आमच्या शेठजींनी ही केशवपन प्रथा बंद केली आणि बालविधवांवरचा एक हा अत्याचार त्यांनी कमी केला आणि ही प्रथा अशी बंद झाली. जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.